पुणे सिटीचा पेपर 22 मार्च 2026 रोजी होत आहे आणि खूप मुलांना टेन्शन आलंय. आत्ताच ग्राउंड झाले. त्यांना वाटलं होतं मध्ये 1 महिना भेटेल, 15-20 दिवस भेटतील, पण असं झालं नाही. पेपर आता लगेच 22 तारखेला होणार आहे, नियोजित आहे. तर मित्रांनो गडबडायचं नाही. तुम्ही 8 दिवसात काय अभ्यासणार आहेत ते विचारणार नाहीत. आपण इथून मागे जे मेहनत घेतली आहे, जो अभ्यास केलाय तो तिथे द्यायचा आहे. ठीक आहे? आणि महत्त्वाचं म्हणजे पेपर कसा सोडवायचा त्यावरच आपण बोलणार आहोत. व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत नक्की पहा. जे मी स्वतः केलंय तेच तुम्हाला सांगणार आहे आणि ते जर तुम्ही केलं तर 100% मित्रांनो तुम्हाला चांगले बेस्ट मार्क येणार आहेत. चला सुरू करूयात. मित्रांनो आपण पेपरच्या अगोदर म्हणजे ठीक आहे तुमचा 22 तारखेला जो पण टाईम हॉल तिकीटवरती येईल त्या अगोदर तुम्हाला 2 तास तिथं जायचंय. पहिले 2 तास जायचंय तिथं शांत थांबायचंय आणि सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. स्वतःकडे एक पाणी बॉटल असली पाहिजे. जेणेकरून आपल्याला बाहेर तरी पिता येईल. आतमध्ये जर नाही घेऊन जाऊन दिली, तर त्या आतमध्ये पण व्यवस्था केलेली असते. त्याची काळजी करायची नाही. तिथं शांत व्हायचंय. नाहीतर मग पेपरच्या टायमिंगला डॉट टायमिंगला जातो, गाडी उशिरा झाली, मग त्या अवस्थेत आपलं गडबड होते आणि इथून मागे जो आपण अभ्यास केलाय, तो तिथं देता येत नाही आणि आपला रिझल्ट जातो. त्यामुळे एवढे दिवस आपण त्याच्यासाठी खर्च केलेत. त्यामुळं अगोदर 2 तास जायचंय, तिथं शांत राहायचंय. हॉल तिकीट आपल्याकडे सोबत असलं पाहिजे आणि हॉल तिकीटवर ज्या गोष्टी असतील, त्या सोबत घेऊन जायच्या. तिथं त्यांनी दिलेलं असतं, हे घेऊन या. त्यात सूचना पण दिलेल्या असतात. त्या सूचना इथंच वाचून जायचंय, जेणेकरून तिथे गेल्यानंतर आपल्याला काही प्रॉब्लेम यायला नको. आणि जेव्हा तुम्ही पेपर हॉलमध्ये जाल, तुम्हाला ॲन्सर की भेटेल. त्यानंतरून आपली क्वेशन पेपर भेटेल. त्यानंतर तो आपल्याला जो आपला नंबर आहे, बैठक क्रमांक आहे, तो व्यवस्थित तिथे भरायचा. त्यात चूक होऊ द्यायची नाही गोल करताना. जर ती चूक झाली, तुम्ही इकडे 100 मार्क जरी घेतले आणि तुमचा जर तिकडं नंबरच चुकला, तर तिथं तुम्ही शून्य आहात. ही गोष्ट लक्षात ठेवायची. तिथं व्यवस्थित आकडा जो भरलाय, तोच खाली क्लिक करायचा आहे. त्यावरच गोल करायचा आहे. अशा प्रकारे तिथं काळजी घ्यायची. जो सेट असेल तुम्हाला A, B, C, D तो त्यावरती मेन्शन करायचा आहे आणि त्यानंतर जेव्हा आपण क्वेश्चन पेपर सोडायला घेणार आहात, आता गावी जरी प्रॅक्टिस करताय, तो OMR शीटवरतीच करा. जेणेकरून आपल्याला तिथे गडबडणार नाही. इकडे सराव झाल्यानंतर महत्त्वाचं म्हणजे 1 ते 100 पर्यंत तुम्हाला जायचंय. ठीक आहे. पहिला प्रश्न सोडलाय. तुम्हाला आलं त्याचं उत्तर. मग जोपर्यंत आपण त्यावरती खून करत नाही. ठीक आहे. पहिलाच उत्तर तुम्हाला सी काढलंय. मग सी, सी, सी जोपर्यंत आपण गोल करत नाही, तोपर्यंत सी म्हणायचं सोडायचं नाही. कारण की ती सिली मिस्टेक आपल्याला सीचं जर आपल्याकडे चुकून ए किंवा बी, डीला कडून झाली, तर आपला 1 मार्क जातो. ही गोष्ट तुम्हालाही माहीत आहे. त्यामुळं ह्या सिली मिस्टेक टाळायच्यात. त्यानंतर ठीक आहे तुम्ही आले पुढे. तुम्हाला 5वा 6वा प्रश्न आला नाही. मग त्याला गोल करायचे. प्रश्नपत्रिकेवरती गोल करायचंय आणि पुढे जायचंय. असं करत मित्रांनो तुम्हाला 100 प्रश्नापर्यंत जायचंय. मग तुम्हाला वाटतंय 100 प्रश्नापर्यंत गेले. हां, मग जो तुमचा टाईम पण मध्ये सोडायचंय. असं नाही तुम्हाला वाटतंय आता गणित आहे, थोडं जास्त टाईम खायला लागले, मला पेपर कव्हर करायचा आहे. मग त्याला पण थोडं स्किप करून पुढे जा. 100 प्रश्नापर्यंत जायचंय आणि नंतरून जो राहिलेला वेळ आहे आणि गोल केलेले प्रश्न ते मोजायचे. हां, मग तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल आपले किती आलेत. हां, मग त्यामध्ये तुम्हाला जे येतंय ते एनालिसिस करून सोडायचे. काही क्वेश्चन पेपरमध्येही उत्तर भेटून जातात. काही प्रश्नाचे मागे-पुढे असल्यानंतर. मग ते चेक करायचंय आणि मग जे वाटतंय तुम्हाला त्यावरती म्हणजे 2 पर्याय कट मेथडनी जो वाटतंय हां, ठीक आहे. हां, मला हे नाही. हां, हे असू शकतं बी-सी. हां, मग त्याच्यातून जे वाटतंय ते तशा प्रकारे तुम्हाला गोल करायचे आहेत आणि मित्रांनो त्यामध्ये गडबड करायची नाही. गणित सोडताना मराठी क्वेशन प्रॉपर वाचायचा आहे. व्यवस्थित वाचायचा आहे. त्याचं आकलन करून घ्यायचंय आणि मग उत्तर काढायचंय. त्यामुळं मित्रांनो, ह्या गोष्टी जर केल्या बारीक-बारीक गोष्टी, त्या तुम्हाला 100% रिझल्टपर्यंत घेऊन जातात. नाहीतर तुमचा कितीही अभ्यास असू द्या, तिथं जर तुम्हाला 90 मिनिटात देता आला नाही, तर त्या अभ्यासाला कोणीही विचारत नाही. ही गोष्ट तुम्हालाही चांगली माहीत आहे. त्यामुळं ह्या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत. गडबडायचं नाही. क्वेशन व्यवस्थित वाचायचा आहे आणि OMR शीटवरती गोल करताना तो आपण जो उत्तर काढलंय तेच होतंय का, ह्या गोष्टी करायच्यात आणि व्यवस्थित त्याला सामोरे जायचंय. गडबडायचं नाही. कधीही पेपर झाला तरी जे आपल्याला येतंय, जे आपलं बेस्ट आहे ते तिथं द्यायचंय. मग रिझल्ट जो येईल तो आपल्याला 100% स्वीकारावा लागेल. त्यात शंका नाही. फक्त आपलं बेस्ट म्हणजे आपल्याकडून तिथं सिली मिस्टेक होणार नाही याची काळजी घ्यायची आणि आता जे राहिलेले दिवस आहेत त्यावरती पुन्हा जिल्हा विशेष, त्यानंतर म्हणजे आपल्याला माहिती असलं पाहिजे तिथलचे आपण फॉर्म भरलाय, तिथलचे सीपी कोण आहेत. त्यानंतरून
तिथं पोलीस स्टेशन किती आहेत, त्यानंतर तालुके किती आहेत, क्षेत्रफळाने सर्वात मोठा, सगळ्यात छोटा तालुका कुठला, नगरला प्रश्न विचारला त्यांनी आता झालेले पेपर. आणि आता जे त्या दिवशी क्वेश्चन झाले, त्या दिवशी 15 मार्चला जे पेपर झालेत, ते सर्व तुम्ही वाचून काढा, सोडा. जेवढं आता तुम्हाला 2-4 दिवसात जेवढं शक्य आहे तेवढं. आणि त्या अनुषंगाने आपण पुण्याचीही तयारी करा. आणि कसाही म्हणजे खूप मुलांचा आहे, कसा पेपर येईल, अवघड येऊ दे, सोपा येऊ दे, आपल्याला प्रॉपर मी सांगितलेल्या वेळेनेच जायचंय. अवघड आला तरी गडबडायचं नाही आणि सोपा आला तरी सोपा म्हणून चुका करायच्या नाही. ह्या वेळेने जर तुम्ही गेलेत तर 100% तुम्हाला बेस्ट मार्क येणार आहेत, त्यात शंका नाही. आणि आशा करतो तुम्हाला माहिती समजली असेल. आणखीन कुठले प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. 100% तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न असेल. चला पेपरसाठी सर्वांना बेस्ट ऑफ लक. आजच्यासाठी इथेच थांबूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र.